नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय भूगोल। मी प्राध्यापक साखरे एस। आज मी आपणाला जीवसंहती 8व्या टॉपिकमध्ये तिसरा जो जीवसंहतीचा प्रकार आहे तो म्हणजे सेहवाना गवताळ जीवसंहती। सेहवाना गवताळ जीवसंहती याविषयी चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण वर्षावनातील जीवसंहती, त्यानंतर उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती या दोन जीवसंहतीची चर्चा केलेली आहे। यामध्ये अक्षवृत्तीय विस्तार, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवन, त्या ठिकाणी असणारी सद्यस्थिती याविषयी चर्चा केलेली आहे। त्याच पद्धतीनं सेहवाना गवताळ जीवसंहती या जीवसंहतीची चर्चा आपण करणार आहोत। हे पाहत असताना आपण पाठीमागं देखील म्हटलं होतं की जीवसंहती म्हणजे नेमकं काय, तर एकाच प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती व प्राणी एकत्रित राहत असलेल्या प्रदेशात जीवसंहती म्हणतात। म्हणजे थोडक्यात जीवसंहती म्हणजे हे आपल्याला परत आज का रिपीट केलं, तर जीवसंहती याची व्याख्या समजल्यानंतर आपण प्रत्येक जीवसंहतीचा, वेगवेगळ्या प्रदेशातील जीवसंहतीचा अभ्यास करू शकतो। म्हणून एकाच प्रकारच्या हवामान असलेल्या प्रदेशात विविध प्रकारचे वनस्पती व प्राणी एकत्रित राहत असलेल्या प्रदेशात जीवसंहती असं म्हटलेलं दिसून येतं। मग त्या प्रदेशात कोणत्या वनस्पती आहेत, त्या प्रदेशामध्ये कोणतं प्राणी जीवन आहे, मानवाचे व्यवसाय कोणते आहेत, हा अभ्यास या ठिकाणी महत्त्वाचा असलेला दिसून येतो। म्हणून तिसरा प्रकार सेहवाना गवताळ जीवसंहती। आता याचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे, तर विषुववृत्तापासून 10 ते 20 अंश, आपण सर्वसाधारणपणे 0 ते 10 अंशापर्यंत वर्षावनांचा प्रदेश त्या ठिकाणी विस्तार पाहिलेला होता। उष्णकटिबंधीय प्रदेशातील पानझडी जीवसंहतीचा उल्लेख केला तर 5 अंश ते 30 अंश या दरम्यान आपल्याला उष्णकटिबंधीय पानझडी जीवसंहती सांगितलेली दिसून येते। तर सेहवाना गवताळ जीवसंहतीचा उल्लेख जर आपण केला तर विषुववृत्तापासून 10 ते 20 म्हणजे उत्तर आणि दक्षिण अंशाच्या दरम्यान सेहवाना गवताळ जीवसंहती आढळते। आता अशा प्रकारच्या वातावरणामध्ये, हवामानामध्ये कोणत्या प्रकारचं वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवन आहे त्याविषयी आपण चर्चा करतोय। तर यामध्ये सर्वप्रथम वनस्पती। आता वनस्पतींचा अभ्यास करीत असताना या प्रदेशामध्ये प्रामुख्याने 3 ते 6 मीटर, किती 3 ते 6 मीटर उंचीचं गवत त्या ठिकाणी आढळतं। म्हणजे वृक्षांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे। या ठिकाणी सेहवाना गवताळ जीवसंहती म्हटलेलं आहे, म्हणजे गवताळ प्रदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेला दिसून येतो। म्हणून 3 ते 6 मीटर उंचीचे गवत हे या प्रदेशाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आणि हे सलग व बारमाही असलेलं दिसून येतं। या ठिकाणच्या गवताचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेलं दिसून येतं ते म्हणजे गवत जाड आहे, राट आहे, रुंद पातीचं गवत या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतं। समजा विद्यार्थी मित्रांनो 2 मार्काला प्रश्न विचारला, वनस्पती जीवन, तर गवताळ प्रदेश आहे, 3 ते 6 मीटर उंचीचं गवत आढळतं आणि या गवताचं वैशिष्ट्य काय, तर जाड, राट, रुंद पातीचे गवत या ठिकाणी आढळतं। आणि त्याचबरोबर या प्रदेशाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे येथील गवताला हत्ती गवत असं देखील म्हटलं जातं। उष्णकटिबंधीय पानझडी
या जीवसंहतीचा काल अभ्यास केला आपण मागील भागामध्ये, तर तिथं सर्वात महत्त्वाचा वृक्ष आपण सांगितला साग. हे तेथील वैशिष्ट्य, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष साग. तसंच या प्रदेशामध्ये या जीवसंहतीमध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे येथील गवताला हत्ती गवत असं म्हटलं जातं. हत्ती गवत का म्हटलं जातं? तर प्राणी जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की हत्तींचं प्रमाण या ठिकाणी जास्त असू शकेल, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. तसेच झुडूप व वृक्ष प्रकार अत्यंत तुरळक असतात. अतिशय कमी झाडांची संख्या असलेले दिसून येते. अशा प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती जीवन सॅव्हाना गवताळ जीवसंहतीत आढळतं. दुसरा भाग आहे पुढचा, तो म्हणजे प्राणी जीवन. वनस्पती जीवन झाल्यानंतर या सॅव्हाना गवताळ जीवसंहतीमध्ये प्राणी जीवन कशा पद्धतीचं आहे. आता या प्रदेशामध्ये गवताळ जीवसंहती आहे. प्रचंड दाट आच्छादन त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या प्रदेशात तृणभक्षक प्राण्यांची संख्या जास्त असलेली दिसून येते. या प्रदेशामध्ये अनेक प्राणी आढळतात. म्हणजे छोट्या सशापासून ते हत्तीपर्यंत, महाकाय हत्तीपर्यंत अनेक प्राण्यांचा समावेश या ठिकाणी झालेला दिसून येतो. या प्रदेशामध्ये खूर असलेल्या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. उदाहरणार्थ हरिण, गवा, झेब्रा, वाईल्ड बीस्ट, जिराफ, रानडुक्कर, कांगारू असे अनेक प्राणी या प्रदेशामध्ये आढळतात. तसेच गेंड्यासारखे प्राणी देखील या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळत असलेले दिसून येतात. या प्रदेशामध्ये अनेक तृणभक्षक प्राणी आहेत, हे आत्ता सांगितलेले. त्याचप्रमाणे तृणभक्षक प्राण्यावरती आपली गुजराण करणारे अनेक मांसभक्षी प्राणी देखील येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणजे तृणभक्षक प्राणी आहेत म्हणून मांसभक्षक प्राण्यांची संख्या देखील या ठिकाणी जास्त आढळते. मग मांसभक्षक प्राण्यांमध्ये कोणते प्राणी आहेत? तर याच्यामध्ये प्रामुख्यानं मांजरवर्गीय प्राण्यांचा जर उल्लेख केला तर जंगली कुत्री, लांडगे, तरस, चित्ते, सिंह असे अनेक वेगवेगळे प्राणी, त्याशिवाय जिराफ, हत्ती, पाणघोडे यांचा देखील समावेश झालेला दिसून येतो. तर पक्ष्यामध्ये गिधाड, माळढोक, टिटवी, शामरूप असे अनेक प्रकारचे पक्षी देखील या प्रदेशामध्ये आढळतात. थोडक्यात प्राणी जीवनाचा उल्लेख जर आपण केला तर सॅव्हाना गवताळ जीवसंहतीमध्ये प्रमुख 3 प्रकारचे प्राणी आढळतात. तृणभक्षी प्राण्यामध्ये गवा, झेब्रा, जिराफ, रानडुक्कर, कांगारू यांचा समावेश झालेला दिसून येतो. तर दुसरा प्रकार आहे मांसभक्षक. याच्यामध्ये जंगली कुत्री, लांडगे, तरस, चित्ते, सिंह, जिराफ यांचा समावेश झालेला दिसून येतो. किंवा घोडे आहेत, गिधाड, माळढोक आणि पक्ष्यांचा उल्लेख केला तिसरा प्रकार तर गिधाड, माळढोक, टिटवी, शामरू अशा प्रकारचे पक्षी देखील या प्रदेशामध्ये आढळतात. म्हणजे तृणभक्षी प्राणी, मांसभक्षी प्राणी आणि पक्षी यांचा समावेश प्राणी जीवनामध्ये झालेला दिसून येतो. पुढचा प्रकार आहे या प्रदेशातील मानवी जीवन. आता या प्रदेशामध्ये मानवी जीवन जर पाहिलं तर तसं खडतर प्रकारचं मानवी जीवन या ठिकाणी आढळतं. आता खडतर प्रकारचं मानवी जीवन म्हणजे काय? तर आफ्रिकेतील गवताळ प्रदेशामध्ये मसाई प्रकारची जी जमात आहे, या मसाई प्रकारच्या जमातीचं चरितार्थ हा पशुधनावर आधारित असतो. म्हणजे प्राणी जे आहेत, पशुधन याच्यावरती आपली उपजीविका केलेली दिसून येते. आता मानवी जीवनावरती आधारित साखळी पूर्ण करा, अचूक गट ओळखा, चुकीचा घटक ओळखा, योग्य पर्याय ओळखा. तर सॅव्हाना गवताळ जीवसंहतीमध्ये आफ्रिका खंडामध्ये कोणत्या प्रकारची जमात आढळते? तर मसाई प्रकारची जमात आढळते. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मानवी जीवन झाल्यानंतर जीवसंहतीचा उपयोग. आता जीवसंहतीचा उपयोग पाहत असताना प्राणी संपदा मोठ्या संख्येने या प्रदेशामध्ये असलेली दिसून येते. म्हणजेच काय तर
प्राण्यावरती आधारित या ठिकाणी अनेक प्राण्यांचा वापर करून पूर्वी या ठिकाणी मानवाकडून प्राण्यांची विजय चिन्हे बनवण्याची शिकार केली जाईल अशा प्रकारचं एक वैशिष्ट्य आणि शिकाऱ्यांचं नंदनवन म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध आहे. अचूक घटक चुकीचा घटक ओळखा याच्यामध्ये देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिकाऱ्यांचं नंदनवन म्हणून कोणत्या प्रकारच्या जीवसंहतीचा समावेश होतो. मग या ठिकाणी 4 प्रकारच्या जीवसंहतीची उदाहरणं दिली जातील. उदाहरणार्थ आपण पहिला पाहिलेलं वर्षावनातील जीवसंहती, पानझडी जीवसंहती, गवताळ प्रदेशातील जीवसंहती, पर्वतीय जीवसंहती, तैगा प्रदेशातील जीवसंहती असेल, टुंड्रा प्रदेशातील जीवसंहती असेल. 4 प्रकार असतील. त्याच्यामध्ये सॅव्हाना गवताळ जीवसंहती हे शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून असलेला प्रसिद्ध भाग आहे, हे लक्षात या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि या जीवसंहतीचा अभ्यास करीत असताना शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे सद्यस्थिती. आता या जीवसंहतीचा उल्लेख केला तर मानवाचा हस्तक्षेप असेल किंवा त्या ठिकाणी नैसर्गिक गोष्टी असतील याचा उल्लेख केला तर काय सद्यस्थिती आहे. तर या ठिकाणी नेहमीप्रमाणेच सर्व जीवसंहतीला धोका आहे मानवापासून किंवा नैसर्गिकरित्या आग लागणे, म्हणजेच वनस्पती आणि प्राणी संपदेचा त्यामुळं ऱ्हास झालेला दिसून येतो. वणवे लागलेले दिसून येतात. मग ते वणवे जास्त प्रमाणात मानवनिर्मित असलेले दिसून येतात. म्हणजे व्यसन वगैरे करणारे लोक त्या ठिकाणी जंगलांना आग लावणे अशा प्रकारचा त्या ठिकाणी खोडी करत असलेल्या दिसून येतात. त्यामुळं त्या ठिकाणी जीवसंहती धोक्यात आलेले दिसून येते. त्याचबरोबर मानवाने केलेला हस्तक्षेप म्हणजे काय तर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं दिसून येतं. अतिचराई मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेली दिसून येते आणि त्यामुळे येथील प्रदेशाचा जर उल्लेख केला तर आफ्रिकेतील सहारा वाळवंटाचा विस्तार त्यामुळे वाढत आहे. कारण आफ्रिकेतील सहारा वाळवंट याच मानवाच्या कारणामुळं त्या ठिकाणी वाढत असलेलं दिसून येतो. वनप्रदेश त्या ठिकाणी मोकळे होत असलेले दिसून येतात. अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी सद्यस्थिती मोठ्या प्रमाणात सांगितलेली दिसून येते. अशा दृष्टीनं सॅव्हाना गवताळ जीवसंहतीमध्ये अक्षवृत्तीय विस्तार, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवन, जीवसंहतीचा उपयोग आणि सद्यस्थिती याविषयी चर्चा केलेली दिसून येते. यानंतर आपण इतर ज्या जीवसंहती आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची जीवसंहती उदाहरणादाखल पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ती म्हणजे टुंड्रा जीवसंहती. मग या टुंड्रा जीवसंहतीमध्ये मानवी जीवन, वनस्पती जीवन, प्राणी जीवन, अक्षवृत्तीय विस्तार काय आहे याविषयी चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.